वारंवार निर्माण होतोय. बघा, आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो असेल तो आम्ही सातत्याने विषय घेत असतो, आम्ही अधिवेशनात घेतो, त्याच्यावर भाषणं होतात, तुम्हीही विषय लावून धरतात, तुम्ही ह्या बातम्या दाखवतात, सातत्याने आपण जे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यांना देखील प्रश्न विचारतो. पण परत मी एकदा विचारतो, तुम्हाला कायद्याचं धाक तुम्हाला दिसत आहे का? आणि जोपर्यंत या नराधमांना, जोपर्यंत या राक्षसांना भर चौकात फाशी दिली नाही जात, तोपर्यंत काही होणार नाही. आजही मात्र म्हणतात की राजकारण करतोय. जे काही ते म्हणत असतील, मग तुम्ही तुमचं पुढचं कारवाई करून दाखवा ना. आणि राजकारण कोण करते? प्रश्न विचारणं हे काही राजकारण नाही. जे स्थानिक तिकडची जनता जो आक्रोश करत आहे ते काही राजकारण आहे? त्याची मिसिंग लिंक सुरू केला, पण त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही दिवस जे ते मुंबई पुणे प्रवास करणारी लोक जे ते वाहतूक कोंडीत अडकली होती, स्वतः खासदार सुप्रिया सुळे हे सुद्धा वाहतूक कोंडीत अडकले होते. एक साईडला शासनाचा कार्यक्रम, पण दोन्ही रस्ते मार्ग बंद करतात. पहिली गोष्ट म्हणजे ह्या मिसिंग लिंकला 10 वर्ष लागली, त्याच्यात कॉस्ट एस्केलेशन वगैरे आम्ही त्याच्यात नंतर जाऊ, पण चांगले मिसिंग लिंक पूर्ण झालं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियोजन तरी होतं का ह्या सगळ्या पूर्ण उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी? नियोजन कशाचं होतं? तर मुख्यमंत्री कुठच्या सीटवर बसतील, उपमुख्यमंत्री कोणाच्या कुठच्या सीटवर बसतील, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन कोण आणि हा मॅन कोण आणि तो मॅन कोण, होर्डिंग कोणाचे जास्ती लागतील, ॲड्स कोणाचे जास्ती लागतील, ह्याच्यावर सगळं लक्ष होतं. पण नियोजन शून्य, भकास विकास तर म्हणणारच नाही, हे एका बाजूने चाललेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला पैसे कसे काढायचे कॉन्ट्रॅक्टरच्या हातातून ते चाललेलं आहे. उद्या खरं तर मतमोजणी आहे राज्यातली, पण विशेष म्हणजे बंगाल आणि केरळकडे विशेष लक्ष लागलेलं आहे. तुमच्या इंडिया आघाडीचा भाग असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या राज्यात सुद्धा निकाल आहे. मला वाटतं निकाल उद्या जे लागतील ते आपल्याला कळतीलच, आणि ते मला वाटतं आता 12 तासही उरले नाही आहेत. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे, मी मध्ये जे ट्विट केलेलं, मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त झालेलो, की ज्या प्रकारे बंगालमध्ये निवडणूक लढली गेली की त्याच्यात एका पक्षाने तर बंगाल काबीज करण्याचा प्रयत्न केला, देशाची सगळ्या संस्था वापरून. ह्याच्यावर आपण लक्ष थोडं सगळ्यांचं वेधून घेण्याचं गरज आहे. कारण ह्याच्यात आपण पाहिलं असेल तर सेंट्रल सगळ्या फोर्सेस, मग CAPF, CRPF, BSF वगैरे सगळं वापरलं. चला, सुरक्षेसाठी असेल, स्थानिक जनतेच्या सुरक्षेसाठी असेल, आनंद आहे. पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.